हाय नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे थायलंड फुकेटला. मी आणि अंकिता सगळं फुकेटला ट्रॅव्हलसाठी आलेलो आहे साठी. आणि बघताय आम्हाला आणि आजच्या दिवसाची पहिली ठिकाण फिरलो ते म्हणजे हर्बल अँड हर्ब्स ना. तिकडे मस्तपैकी साप वगैरे पकडलेले आम्ही हातात. आणि ते हर्बल सापांपासून काय काय बनवतात औषधं आणि मगरापासून ते आम्ही तुम्हाला ही व्हिडिओ पाठवतो. ही व्हिडिओ बघा. वन वन अंकिता, तुला कसं वाटतं थायलंडला येऊन? इथली माणसं कशी आहेत? काइंड आहेत एकदम माणसं. छान आहे. कसं वाटतंय थायलंड देश? थोडी गरमी आहे पण ठीक आहे, छान आहे. आता आपण सध्या काही बीच वगैरे फिरूया. आणि इथे मार्केट मस्त फिरण्यासारखं ओल्ड फुकेटमध्ये आलेलो. मस्त फिरायचे ब्लॉग्स बनवले नाही आम्ही, आता बनवू. थायलंडमध्ये अजून 9 दिवस आहेत तर आपण बनवू. काय बोलणार तू? इथली लोक आपण जशी अगरबत्ती पेटवतो तसे ह्यामध्ये फटाकडे टाकून फटाकडे पेटवतात. बघा दूर येतोय, आतमध्ये फटाकडे टाकतात. आता आम्ही आलेलो व्ह्यू पॉइंटला. बघूया आता व्ह्यू पॉइंट मध्ये काय दाखवतायत आपल्याला. हे आमचे टूर गाईड आहेत. Who they were talent? टॅलेंट. युअर नेम? Nick.
Nick. His name is Nick. Okay. आता आम्ही तयारी केलेली आहे आणि बीचवर जाणार होतो, पण त्याच्यात बघतोय तर काय थायलंडचं वातावरण काही थायलंडचं वातावरण तुम्ही बघू शकता. तर आत्ताचे किती वाजले? 7:30 वाजलेत, पण थायलंडमध्ये बघू शकता वातावरण खूप जोरात पाऊस येणाऱ्याचं वातावरण आहे. पूर्ण काळोख केलेलं आहे, बघू शकता. स्ट्रीट कोणच पूर्ण खाली आहे. बारीक पाऊस सुरू झालेला आहे, कोणच दिसत नाही रस्त्यावर. पण आम्ही आता बीचवर चाललो आहोत. आम्ही. थोडं इथे पाऊस येतोय बीचवर, ऑलरेडी काळोख झाला आहे. बघूया. आता आम्ही बीचवर आलेलो होतो, पण इथे पावसाने खूप मोठा पाऊस वाढलेला आहे आणि खूप काळोख केलेला आहे. तरी पण बीचवर इथे बोटिंग चालू आहे. माणसं पावतायत बघा. आता मी थोडी शॉपिंग करायला मार्केटला आलोय. तुम्ही बघू शकता अच्छा मागे थोडे महाग आहेत कपडे. ठीक आहे, बघूया आता किती महाग आहेत ते. बार्गेनिंग करूया. Look, painting like elephant painting. Good price. Magnet, elephant, bag, beach shoes, Thailand beach shoes. Look. Just something, and then t-shirt, dress, madam. हा काय जायचं, जेवून जाऊया आपण. आता आम्ही इथे जेवायला आलेलो आहे. खूप शोधून दमलो, पण इथे अमृतसरी रेस्टॉरंट इथे अवेलेबल आहे. मस्तपैकी इंडियन फूड, अमृतसरी इंडियन क्युझिन फूड भेटलेलं आहे. तिथं खूप खुश झाली आहे. बघूया आता आतमध्ये कसं आहे. इंडियनचं खूप छान वाटतं. मस्त आहे आता. इंडियन फिलिंग अशी येते. ते बार वगैरे आहे, फॉरेनर वगैरे जेवत आहे. गुड ॲम्बियन्स अँड छान वाटतं. इथे इंडियन फिलिंग वाटते. ते सगळे इंडियन माणसं इथे जेवायला आलेली आहेत. आता बघू. आता मेन्यू तर खूप महाग वाटतोय. बघूया आता कुठला मेन्यू शोधते. बघूया आता कुठला आवडला तुला. शोधते मी आली. कसं काय वाटतं, रेट्स कसे आहेत तिथले? हाय आहेत. थायलंडमध्ये सगळ्यात हाय रेट्स आहेत. हो. तिथे रेट्स पण बघा. 120 रुपये.
फायनली आमची केसर थाली आलेली आहे. ते मस्त 4 रोटी, पापड, पनीर, डाळ, दही, पिंडी चणे. पिंडी चणे आणि चावल. मस्तपैकी इंडियन क्युझिन थायलंडमध्ये एक्सपिरियन्स करायला भेटणार आहे. बघूया टेस्ट कशी आहे, करून दाखवतो रिव्ह्यू अमृतसर पटांग थायलंडचा. सेम इंडियन, मस्त इंडियन. पण पंकजनी पनीर खाल्लं नाही, पनीरचा रिव्ह्यू मी देते. छान आहे. इंडियन. सेम इंडियन. आता आमचं जेवण झालेलं आहे, बिल पण आलेलं आहे. मस्त जेवण होतं. काय म्हणशील जेवण एकदम क्लास, मस्त. कोणी इथे येऊन जेवू शकता इंडियन फूडची आठवण आली तर. मग आता पंकज सांगणार आहे अमृतसरचा रिव्ह्यू काय होता. अमृतसर टेस्ट तर खूप चांगली होती, पण त्यांनी सर्व्हिस टॅक्स लावला, परत 7% व्हॅट. 7% वॅट पण लावला. आता 17% टोटल लावले. आमचे 60 बात एक्स्ट्रा इथे पे करायला लागले विदाऊट एनी. पण टेस्ट कशी होती. टेस्ट एक नंबर, गुड टेस्ट. पण एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. जर कोणाला यायचं असेल तर विचार करा यायच्या आधी सर्व्हिस टॅक्स आणि फॅटबद्दल. ठीक आहे, थँक्यू. आता आम्ही बीचवर आलेलो आहे आणि इथे कोणी नाही, पूर्ण काळोख आहे. अंकिताने इथे काय केलं आहे, अंकिता काय केलं आहेस तू? हे हार्ट बनवलंय. कोणतं नाव काढलंय? हार्ट बनवलंय. हार्ट दिसते नाही. आता. हार्ट बनवलंय. नाही दिसत. हार्ट बनवून माझं नाव लिहिलेलं. थँक्यू व्हेरी मच. पंकजनी बीचवर फिरत असताना काहीतरी पकडल्या हातामध्ये. पंकज दाखव. पडला. पंकज इकडे. तो बघतो. हा बघ. असताना पंकजने हातात काहीतरी पकडलंय. आपण बघूया त्यांनी काय पकडलंय. दाखव. खेकडा. बेबी क्रॅब. फ्रंट कॅमेरा दादा पण घे. फोटो काढ. आता खाणार आहेस तू. नाही, आता हे सोडून देणार आम्ही.